गावदेवी भाजी मार्केटमध्ये आगीत अडकलेले पालिकेचे सुरक्षारक्षक काळू गाडेकर यांना वाचवताना प्राणाची बाजी लावणाऱ्या अग्निशामक दलाचे स्थानक अधिकारी सागर शिंदे यांचं पार्थिव नितीन कंपनी परिसरातील मुख्य अग्निशमन केंद्रात आणताच माझं लेकरू कुठे गेले असं म्हणत त्याच्या आई जयश्री यांनी हंबरडा फोडला। त्याचवेळी शिंदे यांची पत्नी माधुरी यांच्यासह नातेवाईक अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांच्या अश्रूंचाही बांध फुटला। अग्निशामक दलाने त्यांना शहीद सलामी दिल्यानंतर सागर शिंदे यांच्यावरती बाळकुम येथे रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले। तर सुरक्षारक्षक काळू गाडेकर यांच्यावरही पुण्यातील गंगापूर या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले। शिंदे यांच्या मागे त्यांची आई, पत्नी आणि 2 महिन्यांची मुलगी असा परिवार आहे। शिंदे यांच्या पार्थिवाला महापौर शर्मिला पिंपोळकर, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार माधवी नाईक, महापालिका आयुक्त सौरभ राव, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, गटनेते अभिजित पवार, नगरसेवक नारायण पवार इत्यादींनी मानवंदना दिली। ठाणे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, माजी मुख्य अग्निशमन अधिकारी अरविंद मांडके यांच्यासह मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कुळगाव, बदलापूर अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी यांनीही शिंदेंना मानवंदना दिली। शिक्षणासाठी आपले प्राणाची आहुती दिली आहे बद्दल सागर शिंदे यांच्या सर्व कुटुंबियांनी थोडं मागे राहा। हॅलो, दादा हे ठाणे महानगरपालिका अग्निशमन दलाकडून त्यांच्या कुटुंबियांना एक श्रद्धांजली। शहरासाठी स्वतःला बलिदान देऊन एक खूप मोठ्या अभिमान आणि खूप मोठं शौर्य हे आज भारत माता की अरे सगळं करण्यात आलं तरी काही फरक पडत नाही। ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे डोकी बत्थड झाले, दगड झालेत अधिकारी।